स्पीडअप करा, वेळ जास्त जातोय. आता एकंदरीत 5 वाजत आलेत. आपण प्रत्येक षटकामागे 7 मिनिटं खर्च करू शकत नाही. तुम्हाला मात्र या वेळेस क्या बात आहे, सुपर्ब स्ट्रोक. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पोचाडे आणि या वेळेस दिशा दिलाय. चेंडू मात्र फाईन लेग मधून निघून जाईल का? आणि यास एकंदरीत जर पाहिलं तर खूप चांगला ॲज अ बॅटर म्हणून ज्याच्याकडे स्किल आहे. आणि या वेळेस रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल फटका कळून काढलाय. फलकावर थेट साने फ्लाय केली जाते. 51 धावा फलकावर आहेत. 51 ऑन दी स्कोर कार्ड. या वेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिस्पॅच, षटकार क्लिअर. फलंदाजी पुन्हा एकदा तीच कन्सिस्टन्सी दाखवेल का शैलेंद्र गोवारी? वन्स अगेन यावेळेस सुंदर रीतीने आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेटचा स्ट्रोक. चेंडू 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स अँड ओव्हर द लाईन. SP या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा भावेश. यावेळी सुंदर रीतीने टॅप केले चेंडूला. अप्रतिम स्ट्रोक. गणेशला चेंडू बीट करेल मुकेश गोवारी. ब्रँडचा 6वा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती मार्गस्थ होताना आपण पाहतोय. भावेश समोर जितू पवार. सुंदर रीतीने डेलिकट टायमिंग, डेलिकट टच, डेलिकट स्ट्रोक या 3 गोष्टी आपण पाहता. जितू पवार समोर, जितू पवार सारखा एक कॅलिबर बॅटर. यामुळे सुंदर रीतीने फेकून दिलं जितू पवार ब्रँडचं हे बॅटर रंगताना पाहायला मिळते. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज प्रथमेश बसवत. ऑन साइडला पहिला चेंडू फेस करताना जितू पवार ब्रँड ऑफ सागावे यांच्या माध्यमातून SPL षटकार. पाहू शकाल आदिवासी वादळ कोकणे, रोहिदास रावते साहेब, महाराष्ट्र पोलीस आणि नितेश कालात संघमालक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहू शकाल खूप चांगला फटका. तरी आम्ही मुंबईचे समर्थक असलो तरी देखील अजिंक्य राणेच्या खेळीसाठी असं ऊर भरून आलं की खूप चांगलं क्रिकेट आपला अजिंक्य राणे, मराठी माणूस, मराठी मातीचा शिरोबिंदू, चांगलं बॅटिंग करतोय. त्याला सगळ्यांनी कुठेतरी पुसून टाकायचं. 2 मॅच पूर्ण करायचे आहेत. यावेळेस लसित मलिंगा कॉपीबुक स्टाईल गोलंदाजी होत असताना चेंडूला मात्र आपण पाहतोय इथे फील्ड करणं कुठेतरी कठीण झालंय. क्षेत्र करताना आपण त्याला पाहिलंय मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये. आणि हा स्वभाव तुमचा फारच महत्त्वाचा असतो. कारण की म्हणतात ना, क्रिकेटच्या पटलावरती गर्व कधीच करू नका. गर्वाचे घर हे नेहमी खाली असते आणि गर्विष्ठ बॅटिंग ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता. यापुढे सुंदर रीतीने पहिला चेंडू डेलिकेट टच केला, फक्त टायमिंग आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला. रोशन गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू. फुल टच चेंडू आपण पाहतोय. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. मिस फिल्डिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. षटकातील पुढील चेंडू. यावेळी सुंदर रीतीने अप्रतिम चेंडूवाळी फळीचा V फॅक्टर मध्ये समन्वय. जितू पवार ब्रँड मध्ये 7 षटकार मारण्याचा कारनामा केला ऋतुराज गायकवाड यांनी. पुढील चेंडू या ठिकाणी फुल टच चेंडू. पुन्हा एकदा ऑफसाइडला बीट केलंय क्षेत्ररक्षकाला. येतोय जितू पवारच्या बॅट मधून आणखीन एक चौक. या षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑफ साइडला सूर्यकुमार यादव. येणाऱ्या 11 चेंडू आणि 7 धावेचं टार्गेट समोर. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुंदर रीतीने उडवलंय चेंडूला. चेंडू सीमारेषा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय ऑरेंज कॅप. साहेब त्यांच्या माध्यमातूनच आम्हाला ही ट्रॉफी स्पॉन्सर लाभली गेलं आहे. यावेळेस आपण पाहतोय प्रथमतः ही पिंक कॅप परिधान केली जाईल. आपण पाहतोय जितू पवार
सूर्य प्रीमियर लीग 2023 मध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला गेलाय. वेल प्लेड जितू. सुंदर रीतीने फलंदाजी पाहायला मिळाले. जितू पवार ब्रँड ऑफ सागावे, हेड बॅट्समन ऑफ सूर्य प्रीमियर लीग 2023. धन्यवाद.